जे मल्हार सगळ्यांना. तर इथं सकाळ सकाळी मी लागले कणिक मळायला आणि आज स्वयंपाकाला खरंच खूप उशीर झाला होता. कारण की आज सकाळपासून जारच भरणं चालू होते आणि जारचं पण समजा तुमच्या संग हे करायला रोजच आता मी रोजच्याच व्हिडिओमध्ये जारचं तुम्हाला दाखवते. त्याच्यामुळं आज काय मी जारचं काय दाखवलंच नाही. कारण की आता रोजचंच माझं ते काम आहे. त्याच्यामुळे रोज रोज नको ना, ते तुम्हाला पण बघायला नको वाटतं. त्याच्यामुळे मी नको म्हणलं आजच्या दिवस ह्या व्हिडिओमध्ये. तर चला असो, इकडं मी कणिक मळून घेतलं आणि लगेच स्वयंपाक करून घेतला. स्वयंपाकाचं पण काही नसतं इतकं आमचं लवकर. पण माझ्या सिद्धीला शाळेत 10 वाजता जावं लागतं. त्याच्यामुळे तिला लवकर स्वयंपाक करून द्यावा लागतो डबा. तर इकडं मी त्याच्यासाठी खीर पुऱ्या केल्या होत्या थोड्याफार, ते करून दिल्या आणि आमच्यासाठी मस्त इकडं डाळ केली आणि लगेच चपाती करून घेतल्या आणि ते आले ते मग त्यांना जेवायला दिलं आणि इकडं लगेच दूध तापायला ठेवलं. दूध तापून झालं तर ते मी पण जेवण करून घेतलं कारण की खूप भूक लागली होती. मग मीही जेवण केलं. जेवण केल्यानंतर हा सगळा पसारा आवरला आणि मग इथलं झाडून घेतलं. फरची तशी स्वच्छच आहे माझी, कारण की मी सकाळीच पुसून घेतली होती फरची आणि त्याच्यामुळे मला आता काही पुसायचं कामच नाही फरची. आणि मग झाडून घेतलं, भांडे घासले. पण माझे कपडे ना आज खूप सारे पडले होते. ही एक बादली भरून परत ह्या बादलीमध्ये पण थोडे कपडे होते. तर म्हणलं चला कपडे धुवायला लागावा. तर इथं कपडे धुवायला लागले. पण जितकं खाल्लं का तितकं हे कपडे धुताना जिरून गेलं सगळं. तर असो, आणि कपडे वगैरे धुतले. तर चला आता इथंच एंड करते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.